गणपतीचा सण आला की आपल्याला आठवतो तो मुंबई गोवा महामार्ग. गेली 20 वर्ष कोकणवासीय एकाच प्रतीक्षेमध्ये आहे की आम्हाला हा महामार्ग कधी पूर्ण करून मिळणार. आज संपूर्ण जग ज्या प्रकारे प्रगती करत आहे, परंतु मात्र कोकणामध्ये एक महामार्ग होण्यासाठी 20-20 वर्ष लागत आहेत. कोणती क्रांती आणि कोणतं तंत्रज्ञानात युगात आपण राहतोय हे म्हणावं लागेल. अनेक सरकार येत आहेत, जात आहेत, परंतु कोणत्याच सरकारला हे जमत नाही आहे की हा मुंबई गोवा महामार्ग अजूनही प्रलंबित आहे. अजूनही ह्या महामार्गावरती खड्डे आहेत. लोकांची अपेक्षा असते की मी आणि माझं कुटुंब या सणाच्या दिवशी आम्ही आरामदायी प्रवास करून आम्ही आमच्या गावी पोचू, परंतु कोकणवासियांच्या नशिबी खड्डे आणि खड्डेच येत आहेत. आज एका बाजूला वाहनांमध्ये इथेनॉल या सगळ्या गोष्टीचं इम्प्लिमेंट करण्याचं चालू आहे, परंतु कशासाठी? ज्या पहिल्या सुविधा, ज्या मूलभूत ज्या गरजा आहेत, जे रोड वगैरे आहेत, ते सोडून तुम्ही ह्या गोष्टीवरती तुम्ही इम्प्लिमेंट करताय. जे खरं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे तिकडे कोणी लक्ष देत नाही 20-20 वर्ष. हा कोणता आधुनिक भारत? वर्षी चिंतित असतो की आज माझा महामार्ग हा पूर्ण होईल. आता असंख्य ठिकाणी मिसिंग लिन अशा प्रकारचे डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट होत आहेत, परंतु मात्र या साध्या आणि शांत भोळ्याच्या लोकांना म्हणजे कोकणवासियांना फक्त त्यांच्या तोंडावरती पानं पुसली जात आहेत. गेली 20 वर्ष एक महामार्ग तयार करू शकत नाही आणि आपण विश्वगुरू बनण्याच्या मार्गावरती आपण स्वप्न पाहतोय. किती दिवस कोकणवासियांचे जीव घेणार? आज असंख्य ह्या महामार्गावरती ॲक्सिडेंट होत आहेत खड्ड्यांच्यामुळं आणि झालेले आहेत. या सर्व गोष्टींना जबाबदार कोण? का अजून माणसं मारायचे आहेत? स्वर्गाहून सुंदर कोकण हे आता फक्त शब्दापुरतं राहिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये विकास हा शब्द हे नेते मंडळी टाकायचा विसरलेले आहेत. गेली 20 वर्ष जर एक महामार्ग करण्यासाठी लागत असेल तर तुम्ही कोणता विकास सांगताय? कोकणवासियांसाठी खरोखर ही शर्मेची बाब आहे आणि कोकणवासियांसाठी हा चिंतेचा विषय आहे. आपल्याला काय वाटतं? आपण पण आपल्या यावरती रोखठोक भूमिका मांडा. धन्यवाद.